राजकीय बातम्यांनी आज ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर काहींनी पहारा दिला होता आणि यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। काय नेमकं घडलंय पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीचं आंदोलन, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप, तर हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आंदोलनस्थळी स्ट्रॉंग रूम बाहेर जयंत पाटीलही दाखल। जयंत पाटील आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटलांनी या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली, त्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, तर हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। अपील करता हूं कि इलेक्शन कमीशन ने पॉलिटिकल पार्टीज को अलाउ किया है। सारी जो अपोजिशन की पॉलिटिकल पार्टियां हैं अपने 2-2 प्रतिनिधि ये जहां ईवीएम रखे हैं उसके बाहर खड़ा करें, 24 घंटा पहरा दे, हारने के बाद इसके ऊपर टिप्पणी न करें। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांवर सामनात्मक टीका। निवडणुकीचा खेळ खंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा। मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं रात्रच नव्हे दिवसही वैऱ्याचा, सामनातून टीका। काही लोक पराभूत मानसिकतेत असतात, मात्र ईव्हीएम सुरक्षित असा संघर्ष वाढवणं योग्य नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची ही या प्रकरणावर प्रतिक्रिया। काही लोक पराभूत मानसिकतेमध्ये असतात, त्यांना धाकधूक असतं, निवडणूक जिंकू का नाही जिंकू, धाकधुकीच्या अवस्थेपोटी अशावेळी अशा भूमिका लोक घेत असतात। ईव्हीएम एक सुरक्षित आहे, त्या ठिकाणी त्यांना काही अजून त्या ठिकाणी काय सुरक्षा पाहिजे देता येईल, पण अशा प्रकारचा संघर्ष ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा। निवडणूक आयोगाकडून परवानगी, ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदारांवरून राजकारण तापलं। सुनील अग्रवालांच्या फार्म हाऊसवर भरारी पथकाची धाड। कारवाईमध्ये 50,000 रुपये, दारू आणि शाई मिटवण्याचं द्रव्य सापडल्याची माहिती। सुनील अग्रवाल भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। नागपूरच्या कामठीमध्ये गैरप्रकार झाला असेल तर कोर्ट निर्णय घेईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर कोर्ट जो न्याय देईल तो आम्हाला मान्य असेल, बावनकुळेंचं यावर वक्तव्य। काही प्रत्येकाचा अधिकार आहे याचिका करणे, न्यायालयात जाणे, मग कोर्टाचा जो काही निकाल येईल तो सर्वांना मान्य आहे। आमची त्यात काही ना नाही, जर चुकीचं झालं असेल तर कोर्ट निर्णय घेईल। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या मतपेट्या रात्री उशिरा स्ट्रॉंग रूम मध्ये दाखल। सर्वच ठिकाणच्या मतदान यंत्रांच्या स्ट्रॉंग रूमला राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं सुरक्षा कवच। दरम्यान या निवडणुका झाल्यानंतर आता निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे, तर जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे, तसा विचार सुरू आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता। 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। आयोगाचे कान डोळे काय उघडे आहेत की नाही, असायला पाहिजे की नाही। पूर्वी अशी घोषणा जाहीर झाली तर ताबडतोब त्याला स्टे दिला जायचा, ताबडतोब ती योजना रद्द केली जायची। आणि निवडणूक आयोग सगळं हे उघड्या डोळ्याने बघतोय। निवडणूक आयोगाची स्वायत्त संस्था कसली? निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतोय असं वाटतं, भास्कर जाधवांची टीका। तर नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं। कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील। निवडणुका पुढे ढकलण्यावरून नेत्यांच्या नाराजीनंतर राज्य निवडणूक आयोगाची भूमिका। महाडमधील गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक राडा प्रकरणी विकास गोगावलेंविरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल। विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरे यांवर गुन्हा दाखल। आम्हाला डॅमेज करण्यासाठी अशा गोष्टी घडवून आणल्या जात आहेत। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा लावण्यात सुनील तटकरेंचा हातखंडा। रोहामध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्याला कानाखाली मारली। महाडमधील राड्यावरून गोगावलेंची तटकरेंवर टीका। ह्याच्यामध्ये हातखंडा आहे की दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप दाबायचा, हा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे। हे काही नवीन आहे का? तिथे त्या बीजेपीच्या लोकांच्या कानफाडात मारली। ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जरा आत्मचिंतन करावं त्यांनी। तर महाडच्या राड्या प्रकरणी स्वतः चित्र निर्माण करायचं आणि लोकांना वेगळं भासवण्याचा प्रयत्न करायचा। स्नेहल जगतापांचा गोगावलेंवर आरोप। आमच्यावर लोकांवर हल्ला करण्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात असंही केलं वक्तव्य।
50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला, तो बिचारा घाबरून त्याला चिपकलं की मला वाचवा म्हणून, आणि आणखी त्याला कोणी मार पडणे म्हणून त्याने म्हटलं तू इथून जा। काय चुकलं त्याचं? कोणाला मार खाताना काय कोणाच्या मदत पडून सोडवू नये, वाचवू नये, याचा अर्थ काय? आमदारावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील गुरमीत, मुक्ताईनगरमध्ये असं कधीच झालं नव्हतं, आमच्याकडे सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग असल्याची खडसेंची प्रतिक्रिया। आमदार गुरमीमध्ये आहे, मस्तीमध्ये आहे, गुंडागर्दी ही त्यांची प्रवृत्ती आहे। पूर्वी पण आमदारांवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्याबद्दल काही प्रकरण सुटले, काही होते।